ज्याप्रमाणे रितेश देशमुखला या आठवड्यामध्ये एक गद्दार भेटला होता आणि रितेशने त्याची उधळपट्टी पण केली आहे। पण रितेशला एका गद्दारासोबत एक हिरो पण भेटला आहे, एक शेर पण भेटला आहे या आठवड्यामध्ये आणि रितेशने त्याचा कौतुक पण केलं आहे, त्याला अप्रिशिएट पण केलं आहे आणि याच बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत की तो शेर कोण आहे आणि तो कशा प्रकारे चमकला या आठवड्यामध्ये। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की या आठवड्यामध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज ज्याप्रमाणे खेळला होता तो कोणालाच घाबरलेला नव्हता। तो कोणाच्या बापाला न घाबरता त्याने ज्याप्रमाणे तो गेम खेळला होता, ज्याप्रमाणे टास्क कंप्लीट केला आणि जिंकण्यासाठी त्याने जीवाचे रान केलं होतं। जेवढा पण पॉवर होता, जेवढी पण शक्ती होती त्याने ती यूज केलेली आणि ज्यामुळे अख्खा महाराष्ट्राने त्याला अप्रिशिएट केलं होतं। त्याच्या गेमला खूपच सपोर्ट केला होता आणि त्याला पण खूपच सपोर्ट करत आहेत। त्यातल्या त्यात रितेश देशमुख कुठे मागे राहणार होता। रितेशने पण बोललंय की या आठवड्यामध्ये एका शेराने जन्म घेतला आणि तो म्हणजे सूरज चव्हाण। हो, सूरज चव्हाण या आठवड्यामध्ये मला खरंच शेर वाटला आणि तो फक्त आणि फक्त सूरज सारखा चमकत होता आणि हे बघून खरंच खूप बरं वाटलं। म्हणजे त्याला जी संधी मिळालेली होती टास्क मध्ये त्याला दाखवण्याची की तो काही पण करू शकतो आणि ते त्याने दाखवलं टास्क मध्ये। ज्याप्रमाणे तो खेळला आहे, ज्याप्रमाणे तो वाघासारखा खेळला आणि टीम ए विरुद्ध त्याने ज्याप्रमाणे खेळला आहे तो खेळ खरंच खूप पाहण्यासारखा होता आणि याच गोष्टीसाठी रितेश देशमुखने सूरजला अप्रिशिएट पण केला। खुद सूरजला हे पण बोलले की या आठवड्यात एक वाघ जन्माला आलाय आणि तो म्हणजे सूरज चव्हाण। सूरज चव्हाणला या आठवड्यात संधी मिळालेली होती आणि त्याने या संधीचं सोनं पण केलंय। आणि रितेश देशमुख सूरजला हे पण बोलत होता की भेड़िए झुंड में आते हैं और शेर अकेला आता है। ज्याप्रमाणे सूरज आणि टीम ए खेळत होती, टीम ए एवढी स्ट्रॉंग असताना सुद्धा एकटा सूरजने ज्याप्रमाणे तो खेळ खेळला, ज्याप्रमाणे सूरजने त्या सर्वांना फेस केले आणि त्यांच्यासोबत तगडा मुकाबला केला, खरंच खूप अप्रिशिएट होता। आणि ज्याप्रमाणे रितेश देशमुखने पण सूरजला ह्या गोष्टी बोलल्या की तो शेर सारखा सगळ्यांसोबत खेळला, सगळ्यांना फेस केले आणि टफ कॉम्पिटिशन दिले, खरंच अप्रिशिएट आहे। आणि बरं झालं की रितेशने सूरजला या गोष्टीसाठी अप्रिशिएट केले। तसे सूरज खूप भारी खेळला या आठवड्यामध्ये आणि त्याचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे। तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ बघून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।